राजहट्ट, बालहट्ट आणि श्रीहट्ट हा पुरावाच लागतो. बालहट्ट कशासाठी असतो? हा, बालहट्ट कशासाठी असतो? पैशासाठी असतो. बाबा मला 10 रुपये द्या, बाबा मला 20 रुपये द्या, याला बालहट्ट म्हणायचा. दुसरा हट्ट म्हणजे श्रीहट्ट. श्रीहट्ट कशासाठी असतो? लग्न झाले का तुमचे? काय बघा आता माझ्याकडे. कशासाठी असतो? तुम्ही म्हणताल तू पाकिट घेते ना, आम्ही सांगा का? कशासाठी असतो? सोन्यासाठी असतो, साडीसाठी असतो. संक्रांत आली बघा आता, बरोबर का नाही? पण ऐका सर, एका गावामध्ये अशी बाई होती, अशी महिला होती, तिला साड्याही जास्त आवडत नव्हत्या, सोनंही तिला जास्त आवडत नव्हतं, पण तिला संगीत वाद्य आवडायचं, जसं तुम्हाला आवडतं तसं. इतका संगीत वाद्य आवडायचं, तिच्या पतीने तिला पेटी आणून दिली, पखवाज आणून दिला, तबला आणून दिला, विणा आणून दिला, बासरी सुद्धा आणून दिली. पण तरी सुद्धा तिचा आग्रह होता, स्वामी तुम्ही याच्यापेक्षा मला भारी वाद्य आणून द्या. कुठलं? ते जगामध्ये कुणाकडेच नसलं पाहिजे म्हणे, नवीन वाद्य पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला जेवायला भेटणार नाही. घराच्या बाहेर हाकलून दिलं. हा बिचारा गल्लीने फिरत होता. समोरून मित्र आला. मित्राने प्रश्न केला, का रे बाबा काय टेन्शन आलं म्हणे तुला? कशाचं टेन्शन आलं? काही नाही म्हणे, पत्नीला संगीत वाद्य आवडतात, तिने सांगितलं तुम्ही पेटी दिली, पखवा दिला, विणा दिला, बासरी दिली, पण याच्यापेक्षा मला जास्त भारी वाद्य आणून द्या म्हणे, तोपर्यंत तुम्हाला जेवायला भेटत नाही. तो मित्र होता भिल्ल समाजाचा. तो म्हणे काळजी करू नका, एक काम करा म्हणे, एक मडकं द्या, 1 मीटर कापड आणा म्हणे, आणि एक सुतळी आणा. याने आणून दिलं सगळं. तो मुलगा रात्रीच्या वेळेला चिंचीच्या झाडावरती गेला. आग्यामावळ हुळवलं त्यांनी दादा, लाल आग्यामावळ हुळवलं, आणि ज्या माशा होत्या ना त्या मडक्यामध्ये कोंडिल्या, वरून फडकं लावलं, घेतलं सुतळीने तोंड बांधून. आता हा मडकं घेऊन येऊ लागला, का रे माझं वाद्य तयार आहे की नाही? हो म्हणे वाद्य तयार आहे. हे म्हणे हे घे तुझं वाद्य. हो बरोबर आहे, हे तर मी नवीनच वाद्य पाहिलंय, पेटी सारखंही नाही, पखवादा सारखंही नाही, तबल्यासारखं सुद्धा नाहीये, नवीन वाद्य दिसतंय. माझी पत्नी सुद्धा खुश होणार, बरोबर आहे, पण या वाद्याला वाजायचं कसं? फार सोपं आहे म्हणे. त्या मडक्यावरून एक हात फिरवायचा, जोरात एक थाप मारली की आवाज यायचा, भन, वाद्य तयार झालं. हा आनंदाच्या भारामध्ये घरी आला. आल्याबरोबर पत्नीच्या हातामध्ये ते वाद्य दिलं, घे म्हणे वाद्य तयार आहे. अहो स्वामी, खरं तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे, असं वाद्य मी आतापर्यंत जगामध्ये कुणाकडेच पाहिलं नाही म्हणे. पेटी सारखंही नाही, पखवादा सारखंही नाही, तबल्यासारखं सुद्धा नाहीये, बरोबर आहे, पण हे वाद्य वाजायचं कसं? फार सोपं आहे म्हणे. त्याच्यावर एक हात फिरवला, थाप मारली की आवाज यायचा, भन. आता हिनं इथपर्यंतच थांबव का नाही दादा? बायाची जात अशी असती डॉक्टर साहेब, ती एकटी कुठलीही गोष्ट आणू द्या तिला, साडी आणू द्या, नाही तर सोनं आणू द्या, नाही तर घरातील भांडी आणू द्या, ती एकटी कधीच पाहत नाही. शेजारीला दाखवती मैत्रिणीला, बरोबर का नाही? आता तिने काय केलं, साऱ्या गल्लीतल्या मैत्रिणी बोलवल्या वाद्य दाखवायला. सगळ्या जणी आल्या. त्याच्यामध्ये गावामध्ये एक नवीन मास्तरीन बाई आली होती. 1 हप्ताच झाला होता तिला येऊन, पण जरा जास्त आगाऊ होती ती. तेवढ्यामध्ये दिवाळीचा परेड होता. घरामध्ये सगळे बसलेले आहेत, फराळ वगैरे केलं, शंकरपाळे खाल्ले बाबा, लाडू खाल्ले, गुलाबजामू खाल्ले, तोंडाला पाणी येऊ देऊ नका, दिवाळी निघून गेली आता. तेवढ्यामध्ये जो तिचा पती होता ना, त्यानं विचार केला, या महिला मंडळामध्ये कशाला बसायचं, आपण जाऊ म्हणे बाहेर निघून. तो बाहेर जात असताना बाहेरून कडी लावून घेतली, गेला मंदिराकडे निघून. पण तेवढ्यामध्ये जी मास्तरीन बाई होती, या वाद्याला वाजायचं कसं माहित आहे? फार सोपं आहे. त्याच्यावर एक हात फिरवला, जोरात ती थाप मारली की आवाज यायचा, भन. एवढ्या खुश झाल्या ती मास्तरीन बाई म्हणती, का हो ताई, असं वाद्य मी आतापर्यंत कुणाकडे जगामध्ये पाहिलेलं नाही, काय सुंदर आवाज येतो. अहो ताई बरोबर आहे, पण याचं तोंड वाद असताना जर एवढा सुंदर आवाज येतो, याचं तोंड जर उघडलं किती मोकळा आवाज येईल, साऱ्या गावात जाणार. मास्तरीन बाईनं काही ऐकलं नाही, महिला मंडळ, तिने तोंड उघडलं. आता 2 दिवसचा उपवास होता माशांना. आशा चावल्या एकमेकीला एवळ खाना.
मोठ्याने ओरडू लागल्या, वाचवा वाचवा वाचवा. तेवढ्यामधून मध्ये मंदिराकडे एक व्यक्ती चालला होता गल्लीमधून. तो मंदिराकडे गेला, जो घर मालक होता तिथं बसलेला होता. त्याला म्हणू लागला, तुमच्या घरामधून महिलांचा आवाज येतो म्हणे. घरमालक म्हणू लागला, हा आत्ताशी मला वाटतं त्या स्वराच्या तालावरती नक्की ते नाचत असतील. आत्ताशी त्यांचा डान्स रंगामध्ये आला बहुतेक. आता अर्धा तास तिकडे जायची गरज नाही. अर्ध्या तासाने हा घरी आला, कडी उघडली. सुरुवातीला याची बायको बाहेर आली, पत्नी बाहेर आली आणि हा असं करून पाहू लागला, का हो ताई, तुम्हाला मी कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती म्हणे, तुझी बायको म्हणजे देईन का ना खालीतून, वय बाजूला. याला स्त्री हट्ट म्हणायचंय. पण मला सांगायचंय, तिसरा हट्ट म्हणजे राजहट्ट. राजाला कावळ्याची गरज होती. राजानं सांगितलं, जो कोणी मला एक कावळा सापडून देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. त्या नगरामधून एक साधू महात्मे स्नाना करता चालले होते. टाळी वाजून भजन करू लागले, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, नाहीतर उठल एखादी काळूबाई मध्ये उभं. खरंच महाराज गोड मृदंग वाजवतात बरं का. असे गायक मृदंगाचार्य काही ठिकाणी असे लाभत नाही महाराजांना. आता सुद्धा महाराजांचं नियोजन म्हणल्यामुळं इथं काही कमी नाही, शिष्टमयी सुंदर आहे. मृदंगाचार्य गायकही सगळेच उपलब्ध आहेत. नाही तर काही ठिकाणी असं नाही भेटत आम्हाला. मृदंगाचार्य एका ठिकाणी असं झालं, 2 मृदंगाचार्य होते. एका बाजूला इकडून बाजूला ओळखीचे होते, पण एक ओळखीचे नव्हते. मी त्यांना म्हटलं, महाराज तुमचा मृदंग जरा कमी झालाय, म्हणजे स्वरातून उतरलाय. महाराज फार हुशार होते. त्यांनी मृदंग उभा केला दादा आणि बोटाने मोजू लागले. मला म्हणे, ताई दुकानामधून जेव्हा घेतला होता तेव्हा पण एवढाच होता आणि आता सुद्धा तेवढाच आहे. तसं दादा नाही केलं बरं. असे मृदंगाचार्य लागतात. पण ऐका, कीर्तन चांगलं निम्म्यामध्ये आलं, अर्ध्यामध्ये आले, रंगात आलं. मी दोघांनाही म्हटलं, तुमचा मेळ काही मला लागणार. एक काम करा, जसं जसं मग मी पुढे गायन काम करेल ना तसं तसं तुम्ही माझ्या. बघा, भगवान परमात्मा शबरीच्या झोपडीमध्ये आले. काय बघून? भाव बघून, श्रद्धा बघून. ती शबरी रोज म्हणायची, जब मेरे राम जी का आवना होगा, शबरी की कुटियों का पावना होगा, जब आएंगे रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी,
सात सात लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। मला सांगा, शबरीच्या हातानं रामप्रभूनं काय खाल्ले? बोर तर खाल्लेत, पण उष्टे बोर खाल्ले का नाही? बघा, शबरीकडे पात्र नव्हतं, पण काय होतं? पात्रता होती. आपल्या घरी सोन्याचे पात्र आहे, ताट आहे, पण पात्रता नाही देव जेवण्या इतकी. मला सांगायचंय, खरंच डॉक्टर साहेबांचे आभार आपण कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. मला हे सांगायचंय की आपल्याकडे पात्रता पाहिजे. बघा, सुदामजीने काही दिलेलं नव्हतं देवाला. पैसे दिले नाही, सोनं दिलं नाही, फक्त काय दिलं? मुष्टीभर पोहे दिले, काहीच दिलं नाही. म्हणून मला एवढंच सांगायचंय, आपल्याला देवाने हात दिले ना, काही ना काही तरी त्या देवाला देत जा. पण लोक लय हुशार. निपाणी महाराज लोक जर कथेला आले ना, किडके फळ घेऊन चलते. किडलेले जांब देवाला चांगले, पोटाला किडलेले सेब देवाला चांगले, सेब पोटाला. पण देव लय हुशार, देवाला जर किडके दिलं तर देव सुद्धा लेकर किडकीच देतो. लोकांना हुशार, चांगलं दान नाही करत. ब्राह्मणाला मरी गाय दान जुनं वाक्य आहे. लोकांना हुशार निघले. कीर्तनकाराला सुद्धा फसवतात काही काही ठिकाणी. एका ठिकाणी कीर्तन झालं, वयस्कर बाबा माझ्याकडे आले, दर्शन घेतलं. आता ते गावामध्ये परंपरा होती. आता तुमच्या नगरीमध्ये परंपरा आहे की नाही मला काही माहिती नाही, पण आजपासून चालू करा. खरंय की नाही? आज पहिला दिवस आहे, उद्याचं नाही सांगतायत, पण मी आले म्हणून चालू करा. पण ऐका, कीर्तन झाल्याच्या नंतर एक बाबा माझ्याकडे आले. आल्याच्या नंतर बाबांनी दर्शन घेतलं आणि 100ची नोट माझ्या पायावरती ठेवली. म्हणजे तुम्ही म्हणताल तुला पण काही पाहिजे का? फुलना फुलाची पाकळी देत चाला जा. देवाने हात दिलेत ना, म्हणजे तुम्ही द्याच, असं मी काही म्हणणार नाही, पण तसंच काही तर समजून घ्या. 100ची नोट बाबांनी माझ्या पायावरती ठेवली. म्हटलं बाबा, गरीब परिस्थिती दिसते, अंगावरती कपडे एवढे चांगले नाहीये, गरीब परिस्थिती देते आहे, पण तुम्ही एक काम करा ना बाबा, 100ची देऊ नका, 10ची ठेवा. बाबाने ऐकलं नाही म्हणे ताई राहू द्या. पण काय झालं, आमचे बंधू आलेले होते कीर्तनाला. दुसऱ्या दिवशी पर्स उघडली, ती 100ची नोट जी बाबाने दिली होती ती काढली, पाहिली आणि एकटे हसू लागले. मला म्हणू लागले, दीदी तुला ही 100ची नोट कोणी दिली? म्हटलं काल ज्या ठिकाणी आपलं कीर्तन झालं ना, त्या ठिकाणी एक वयस्कर बाबा आले होते, त्या बाबाने मला 100ची नोट दिली. काय झालं? काय नाही म्हणे ताई, तुम्ही ही 100ची नोट पाहिली का? डॉक्टर साहेब, मी ती 100ची नोट उघडली, अर्धी 10ची आणि अर्धी 100ची होती. म्हणजे बाबाने कुणाला फसवलं? आम्हाला फसवलं. पण ऐका, आम्ही एका गावचं पाणी पित नाही असं लोक म्हणतात. काय झालं, खूप दिवसाच्या नंतर मी गुरुजीच्या दर्शनाकरता गेले, पैठणला गेले. ती 100ची नोट मी गुरुजीच्या पायावरती ठेवली. आता किती अपराध घडू लागला बरं का. ऐका, तेवढ्यामध्ये गुरुजींनी सुद्धा आपल्या खिशामध्ये हात घातला. मला म्हणे, दीदी 100ची ठेवू नको, 10ची ठेव. म्हणलं नाही गुरुजी, राहू द्या. खूप दिवसांना दर्शन झालं, मी ऐकलं नाही, पण गुरुजीने आपल्या खिशातून 500ची नोट काढली आणि माझ्या हातामध्ये ठेवली. मी म्हटलं, आता मनामध्ये विचार करू लागले, आपल्याकडून किती अपराध घडू लागला. आपण आपल्या गुरुजीला फसवतोय. म्हणजे अर्धी 10ची आणि अर्धी 100ची नोट आपण आपल्या गुरुजीला दिलेली आहे. पण ऐका, तेवढ्यामध्ये मी गुरुजीला सांगितलं, गुरुजी तुमच्या हातामध्ये मी दिलेली जी 100ची नोट आहे ना, ती अर्धी 10ची आणि अर्धी 100ची आहे. पण ऐका, गुरुजी ते कोण होते? माझे गुरुजी होते. ते मला म्हणू लागले, दीदी तुझ्या हातातली तू 500ची पाहिली का? मी ती नोट उघडली मावशींनो, अर्धी 5 मध्ये 20 आणि कोपऱ्यात 500. म्हणजे गुरुजींनी मला ओळख केलेला होता. म्हणजे या हाताने आपण चांगलं दान करत नाही. विठ्ठल देवाने एवढे सुंदर हात दिले ना, टाळी वाजून भजन करण्याकरता. देवाने एवढे सुंदर कान आपल्याला दिले, कशा करता? कथा श्रवण करण्याकरता.
कीर्तन श्रवण करण्याकरता एवढे सुंदर कान दिले, पण माणसाला त्या कानाची किंमत कळलेली नाही. बघा, करोनाच्या काळामध्ये देवानी जर आपल्याला कान दिले नसते दादा, तर आपण मास्क कुठं लटकिला असतं बरं? विचार करा जरा. हा, जर आपल्याला कान दिले नसते बाबा देवानी, जे मास्क होत ते कुठं लटकिलं असतं आपण? हा, खिळे ठोकावं लागले असती. तर देवाने एवढे सुंदर डोळे आपल्याला दिले, कशा करता? डोळे तुम्ही घ्या रे तुका, संतांनी उपदेश केलाय. हे डोळ्यांना सांगितलं, तुम्हाला जर सुख पाहिजे ना तर काय करा, त्या परमात्म्याला बघून घ्या या डोळ्यानं. बघा, जे अयोध्येमध्ये जे राम मंदिर आता झालेलं आहे, ते आपल्या डोळ्याचं भाग्य आहे बरं का, आपलं खरं भाग्य आहे. बघा, जी मागची पिढी झाली त्यांना सुद्धा ते लाभलं नाही बघण्याकरता, जी आपल्या पुढची होणार त्यांना तर योग्य नस. पण खरंच आपलं भाग्य आहे की ते आपल्याला आता या डोळ्याने बघायला भेटते. हर घर में कहीं ना एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा दे
दादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बघा डॉक्टर साहेब, खरंच आपलं भाग्य आहे की एवढे कलाकार लोक, गुणवान मंडळी आपल्या घरी आहे, आपल्या धर्म मंडपामध्ये आहे. असे लोक 20-20 हजार देऊन सुद्धा भेटत नाही. आपलं भाग्य आहे. खरंच दादांचे आभार व्यक्त करते. बघा, खरं जर म्हटलं तर खरंच सगळ्यांचे दादा आहेत ते आता ऋषी दादा म्हणतात आमच्या तिकडे. बरं का, सोपं नाही ते. तुम्ही म्हणत असतात पण आम्हाला ऋषी दादा म्हणावं लागतात, कारण त्यांचे वडील आमचे गुरु होते. विठ्ठला खरंच आपल्या डोळ्याचं भाग्य आहे की ते अयोध्येतील आपलं मंदिर आपल्या या डोळ्याला बघायला भेटतं. एवढा सुंदर तोंड आपल्याला दिलं महिला मंडळ. कशाला? भांडायला, शिवे द्यायला नाही, त्याचं भजन करण्याकरता. ज्या गवळणी होत्या ना, त्यांच्या श्वासाश्वासावरती देखील कृष्णाचं नाव होतं. त्या म्हणायच्या, सासो की माला पे सिमरू में सासो की माला पे सिमरू में देवाला प्रश्न केला, काना या डोळ्याची पापणी आम्हाला नसती दिली तर बरं झालं असतं का? जेव्हा जेव्हा ही डोळ्याची पापणी झाकते ना रे देवा, तेवढा वेळ तुला न पाहता जातो. किती डोळ्याची किंमत होती त्या गवळणींना. त्या गवळणी म्हणायच्या, काली काली अलगोगे फंदे क्यों डाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. हे रंगील नैना तुम्ही गो बालक, हे मीठे मीठे बेला तुम्ही गो बालक, हमारी नजर से निगाहें हटा ले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले. किती किंमत होती त्या गवळणींना. आपल्याला तेवढी किंमत नाही. शरीर दिलंय, भजन करून घ्या. संतांनी सांगितलंय की सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. त्या परमात्म्याचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केले. अभंगाच्या दुसऱ्या Oh,
आनंदे निर्भय डोलत असो. तुकोबऱ्या म्हणतात त्या नामचिंतनाचे अलंकार आम्ही आमच्या देहावरती धारण केले. तुम्हाला सुद्धा देवाने शरीर दिले. भजन करा, नामचिंतन करा, भजन करा, नामचिंतन करा. पण लोकाला या शरीराची किंमत कळली नाही. बघा, या जगामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील पण शरीर मिळणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही हे तर सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. ऐका पुरुष मंडळ, एखादा आपल्या जवळचा मित्र आहे आपला आणि त्याचं जर भांडण झालं, तो सोडून गेला, तो आपल्याला बोलत नाहीये, जाऊ द्या, नका का बोला ना. पण मला सांगा, दुसरा मित्र आपल्याला बोला भेटणार, मिळणार, बरोबर का नाही. धन गेला तर पुन्हा कमवता येईल, बरोबर का नाही. एक पत्नी सोडून गेली तर भेटती का आता. ती आता सगळ्यात अवघड झालं. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचंय, पत्नी सुद्धा दुसरी भेटेल हुंडा देऊन, पैसे देऊन, पण शरीर मिळणार नाही. फार दुर्लभ आहे हे शरीर. महिला मंडळ, आपल्या घरी पाहुणे मंडळी आलेत अचानक, त्यांना स्वयंपाक बनवायचा आहे. घरामध्ये पाहिलं आपण, डब्यामध्ये पाहिलं, पिठाही संपलं. शेजारणीकडे पातीला घेऊन गेलो पळत, पातीला भरून उष्ण पीठ आणलं आपण, ते परत नाही दिलं तरी हा चालन म्हणतं. म्हणजे भांडणच करायचे का आता. चालेल, बरोबर आहे, पण मलाच सांगायचंय, देवाकडून हे शरीर उष्ण आणलं आपण, भाड्यानं आणलंय. एखाद्या शहरामध्ये आपण नोकरी करण्याकरता जावं, एखादी रूम आपण भाड्यानं केलेली आहे, त्या रूमला, त्या घराला सर कितीही किमतीचा कलर जर आपण दिला, ते घर, ती रूम आपली होणार आहे का. नाही. तसं हे शरीर आपलं नाहीये, देवाचं आहे. देवाकडून आणलंय, त्याला परत द्यावा लागणार आहे. जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. त्यांनी त्याच्याकडून आणलंय, त्याला परत द्यायचंय. म्हणून हे शरीर फार दुर्लभ आहे. जगामध्ये सगळं मिळेल पण शरीर मिळणार नाही. एका राजाला कावळ्याची गरज होती. तुकोबा म्हणतात, पावाला हा देह का कटाळी न्याय न घडो तो पाय घडो आले.